काय भेटत नाही. काय मिळतं रे मग? बघ हे बघ, पिझ्झा देईन म्हणते. मला खरं सांगतो, पिझ्झा खाऊन हातात पण पिझ्झा झालेले पोरं या देशाचा भार सांभाळा. तुला द्यायचं तर दे, नाही तर देऊ नको. पण मी काय म्हणते ते तर ऐकून घेशील की नाही? ए बाई, माझ्याकडे तुला द्यायला खरंच काय नाही ग. खरंच काय नाही? आई शपथ, मी कधीच खोटं बोलत नाही. आणि जर मी खोटं बोललो ना तर माझे डोळे चालले जातील मेल्यावर. मेल्यावर डोळे जातील म्हणताय? अरे मेल्यावर तर साऱ्यांचाच डोळ जात आहे. पण हे दोन डोळं जर मेल्याआधी दान केलं तर अंधाराला दुनिया दाखवण्याचं पुण्य नाही का बदली पडणार तुझ्या? द्यायला भरपूर आहे, पण देण्याची भावनाही असावं. अरे नेत्रदान जर केलं तर अंधाराला दुनिया दिसन. एवढं मोठं 70-80 किलोचं बॉडी दिलं परमात्मानं. ते जर काय एखाद्या दवाखान्यात दान केलं, त्यातून 2-3 डॉक्टरने तयार होणार या समाजाची सेवा करायला. द्यायला भरपूर आहे रे, पण खरंच देण्याची पण भावना असते. शरीरामध्ये वाहणारं रक्त जर दान केलं तर मग अपघातामध्ये मरणाऱ्या माणसाचे प्राण नाही वाचणार. बरं तुला घ्यायचं तर घे, नाही तर घेऊ नको. पण मी काय म्हणत नाही तर ऐकून घे की. फुकट आहे ना, हा मग चालेल. फुकट असलं तर घेईन म्हणताय. ते म्हणतात ना, इकतचं असलं तर घेईना कोणी, आणि फुकटचं असलं की पापण लेख दोन्ही. बरं फुकटचं फुकट का होईना, पण तू जर माझं ऐकून घेतलं ना तर तुला बुरगुंडा होईल. ए बाई, काय बी बोलते का आपलं? असं काय वागतो रे तू? बुरगुंडा म्हणजे तुला काय वेगळं वाटलं काय? अरे बुरगुंडा म्हणजे लेकर, मला तर ऑलरेडी 2-2 लेकर आहे. ए बाबा, बुरगुंडा म्हणजे लेकरं बाळा नाही. बुरगुंडा या शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. अरे होय होय होय, तेच तेच तेच. बरोबर. तुम्हाला ज्ञान होईल की 4 युग आणि 10 उतारा आपल्याच देहामध्ये असतात. तुझा आहे तुझं पाशी, परंतु तू जागा चुकलाशी. आणि ती चुकलेली जागा दाखवण्यासाठी संतांनी ग्रंथांचं, भारुडांचं, काव्यांचं निर्मिती केलेली बघ. बरं मला सांगा, जर का एखादा ग्रंथ जुनं झालं त्याची नवीन प्रत काढता येईल, बरोबर? होय. जर का एखादं भारूड फाटायला लागलं त्याचे झेरॉक्स काढून ठेवता येईल. पण मला सांगा, ज्या ग्रंथांचे संस्कार करून घेण्यासाठी परमात्माने आपल्याला हे देह दिले, तर मग या नरदेहाचं झेरॉक्स मशीन निघालंय का रे भाऊ अजून? म्हणून मी म्हणते की तुम्ही जर माझं ऐकून घेतलं ना तर बुरगुंडा होईन बैया ग, तुला बुरगुंडा होईन, बुरगुंडा होईन बैया ग, तुला बुरगुंडा होईन, तुला बुरगुंडा होईन, बुरगुंडा होईन बैया ग, तुला बुरगुंडा होईन, बुरगुंडा होईन बैया ग, तुला बुरगुंडा होईन. गुलाबी होईन बैया मला बी होईन, गुलाबी होईन बैया मला बी होईन, गुलाबी होईन बैया मला बी होईन, गुलाबी होईन बैया मला बी होईन. असं बुरगुंडा होईन बैया ग, तुला बुरगुंडा होईन, बुरगुंडा होईन बैया ग, तुला बुरगुंडा होईन. तर मग मंडळी, झाला का सर्वांना बुरगुंडा? कळलं का सर्वांना की नेत्रदान, देहदान, रक्तदान हे किती पुण्याचे काम आहे ते? आणि माहित आहे का तुम्हाला की आदरणीय कृष्णादाई ज्ञानानी आणि निर्मलदादा यांनी देखील देहदान सारखे पुण्याचे काम आपल्यासाठी आणि या समाजासाठी केले आहे. त्यांचा आदर्श घेऊन आपण देखील आपल्या जीवनात एकतरी पुण्याचे काम केले पाहिजे. हो, पण माझे कीर्तन ऐकायचं राहिलं. आता सुरू करतो बघा, ऐका. ज्ञानोबा तुकाराम, 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 ज्ञानोबा ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम,
ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. मी नाही वेडी, तू वेडी, तुझं बा येड, तुझी आ येडी, पण मी येडी ना. ए बाई, कोण ग तू? कुठून आली? तिकून आली, तिकून. आणि पण इथं कशाला आली? आजीच आली फिरत फिरत बाया. कावेडी म्हणता मला, 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 वेडी म्हणता मला. अगं तू वेडी नाही तर मग आहेस तरी कोण? मी वेडी नाही, पण मला त्याचं वेड लागलं. त्याचं कुणाचं? त्याचं पाया. अगं नाही नाही नाही, हे तू टीव्ही बघतो ना? हा, टीव्ही बघतो. अगं पण मग तुला येड कुणाचं लागलं? त्याचं पाया. त्याचं कुणाचं? त्याचं म्हणजे त्याचं. अगं कुणाचं? त्याचं त्याचं कुणाचं? त्याच. हे सगळे प्रेक्षक माझ्याकडे बघतो, पण मला सगळं तुला येड कुणाचं लागलं ते सांग. अहो कार्तिक महाराज, मला सांगत म्हणजे टेन्शन नाही पाया. अगं टेन्शन नको येऊ देऊ, कुणाचं सांग ना. त्याचं कुणाचं? त्याचं म्हणजे अगं कुणाचं सांग ना. त्याचं. कुणाचं आता सांगते की नाही लवकर? आता तो पंढरपुरात नाही का काळ काळ बाबा विंडो रुमाय कमरेवर हात ठेवून त्याचं वेळ लागलं मला. त्याने मला फसविलं, त्याने मला येडं केलं, त्याच्यामुळे मला सगळं सोडायला लागलं. मी सगळं सोडलं. प्रपंचाची आस देवानही विसरून स्वस्वरूपाचे लागले पिसे सद्गुरु चरणी गेले मी. वेडी ग बाई झाले वेडी ग. मारू मारू मारू. वेडी ग बाई झाले वेडी, वेडी ग बाई झाले वेडी, वेडी ग बाई झाले वेडी, वेडी ग बाई झाले वेडी. तर मग ऐकलं का मंडळी? या येडीला पांडुरंगाचे वेड लागले. असेच येड आपल्याला देखील लागले पाहिजे. तो पांडुरंग आपण सर्वांनी आपल्या मनात ठेवला पाहिजे. बोला पुंडलिक वरदे ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की. आत्ताच आपल्याला एका वेडीने अध्यात्माचे महत्व पटवले. ती वेडी होती पांडुरंगाची, विठ्ठलाची. सध्याच्या काळात मात्र आपण आपल्या मुलांना इन्स्टा, स्नॅपचॅट, ट्विटर याचे वेड लावत आहोत. त्यामुळे आपल्या सर्वांना अगदी छोट्यांपासून ते मोठ्यांपर्यंत हे वेड सोडून अध्यात्माकडे वळण्याची गरज आहे. तेव्हाच देशाची प्रगती होऊ शकेल.